पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांचे भवितव्य ठरवणारे ईव्हीएम मशीन सील बंद। शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 तारखेला होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी नगराध्यक्षसह नगरसेवकांची नावे मतदान यंत्रांमध्ये सील करण्यात आली आहेत। शिंदखेडा येथील प्रशासकीय इमारत तथा तहसील कार्यालयात निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन सीलबंद करण्याची प्रक्रिया नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्या प्रत्यक्ष उपस्थिती दरम्यान संपन्न झाली। शिंदखेडा नगराध्यक्ष पदासाठी एकूण 4 उमेदवार आणि 1 नोटा तसेच एकूण 17 प्रभागांसाठी मशीन तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या प्रक्रियेत तलाठी व मंडळ अधिकारी तसेच झोनल अधिकारी यांच्यासह राखीव कर्मचारी 5 टेबलावर प्रक्रिया सुरू असून एकूण 51 ईव्हीएम मशीन यासह 10% राखीव ईव्हीएम मशीन तयार करण्यात येते आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार देवरे यांनी यावेळी दिली आहे। 2 तारखेच्या मतदान प्रक्रियेसाठी पूर्वतयारी शिंदखेडा नगरपंचायतच्या प्रशासनाची सुरू आहे। सदर ईव्हीएम सीलबंद प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार देवरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या निरीक्षणाखाली पार पडली। मुख्य संपादक जतीन बोरसे बोला। आज नगरपंचायत निवडणूक शिंदखेडा 2025 अंतर्गत तहसील कार्यालय शिंदखेडा या ठिकाणी सेटिंग आणि सीलिंगचं काम सुरू आहे। याच्यामध्ये जवळपास नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार आणि 1 नोटा धरून असे 5 आहेत आणि प्रभागनिहाय त्या ठिकाणी 17 प्रभागांचे मशीन या ठिकाणी तयार करणं सुरू आहे। आम्ही तहसील कार्यालयातील तलाठी मंडळ अधिकारी आणि झोनल ऑफिसर अशा जवळपास आम्ही 5 टेबल या ठिकाणी लावलेले आहेत आणि काही राखीव कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी नेमलेले आहेत। या ठिकाणी जवळपास आमचे 51 मशीन त्या ठिकाणी आम्ही बनवत आहोत प्लस 10% राखीव अशा पद्धतीची ईव्हीएम मशीन तयार करून त्या ठिकाणी 2 तारखेला जे मतदान होणार आहे तर त्याच्यासाठी ही पूर्वतयारी सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।